मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनलतर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंडळांच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते। चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळांचा इतिहास आणि वाटचाल यावर प्रामुख्याने चर्चेत भर देण्यात येतो। मंडळातर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येते। मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळांशी संवाद साधतात। आजच्या आमचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील व्यापारी महासंघाच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या गणेशोत्सवाचा सहभाग। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील। मी महाराष्ट्र चॅनलच्या आमचा गणपती या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण आलो आहोत धुळे व्यापारी महासंघाच्या गणपतीच्या ठिकाणी। धुळे व्यापारी महासंघाचा राजा अशा प्रकारचं त्यांनी एक टायटल दिलंय आणि आपण पाहतो की अतिशय कमी जागेमध्ये उत्तम असं डेकोरेशन केलंय आणि गणपती मध्यभागी विराजमान झालेले आहेत।
आणि गणपतीच्या आजूबाजूला त्यांचे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांचं त्यांनी एक थोडक्यात ऑनलाईनमध्ये त्यांनी माहिती दिली आहे. नितीन भाऊंचा ज्यावेळेला मला फोन आला की आरतीला तुम्हाला यायचं आहे, म्हटलं याच गोष्टीचं आपण एक औचित्य साधून आपण सगळ्यांचा इंटरव्ह्यू देखील करूयात आणि निदान या धुळे शहरातील जे काही व्यापार आहेत त्या व्यापाऱ्यांची काय या धुळे शहराची बांधिलकी आहे, काय प्रश्न आहेत, त्या अशा प्रकारे सगळे प्रश्न आपण जाणून घेऊया. तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आमचा गणपती या कार्यक्रमांतर्गत. आणि या निमित्ताने आपण जे काही आम्हाला आरती करण्यासाठी बोलवतो म्हटलं तर आपण हा चान्स घेऊया आणि आपण तुमच्याशी संवाद साधूया. काय सांगाल आपण या शहरामध्ये व्यापार करता सगळेजण अगदी इमानीद्वारे सगळे व्यापार करता, आपापल्या कामामध्ये सामावून सगळे व्यापार करता आणि त्याच्यात वेळ काढून आपण या गणपती रायांना आज इथे विराजमान केले. काय उद्देश आहे मागे सांगाल आपण? गेल्या 2 वर्षापासून आम्ही गणेशोत्सवाचं जे आयोजन करतो, या आयोजनामागे प्रमुख कारणच हे आहे की शहरातल्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित मंडळींना बोलवायचं, त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करायची आणि गणरायाला साकडं टाकायचं की या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या औद्योगिकरणासाठी, या शहरात सामाजिक शांतता राहावी, सामाजिक सुरक्षितता राहावी. दोन शहराच्या बॉर्डरला वसलेलं, 2 राज्याच्या सीमेवर वसलेलं हे रस्त्यांच्या जाळ्यामध्ये तयार झालेलं भौगोलिक संपदा चांगली असलेलं शहर ज्या मानाने गेल्या 3 दशकाच्या पहिले ज्या परिस्थितीत होतं त्याच्यापेक्षा आपण बरेच मागे पडलेलो आहे. आपल्या जवळचे जिल्हे मोठ्या प्रमाणावर पुढे गेलेले आहेत. ह्या बॅकलॉग आपण भरून काढायचा, जो काही अनुशेष उद्योगाचा, व्यापाराचा आणि विकासाचा तो अनुशेष भरून काढण्यासाठी गणरायाला साकडं टाकायचं आणि या सगळ्या मान्यवरांकडनं बोलून त्यांना विनंती करायची की या शहराला परत एकदा या 3 दशका पहिले जशी परिस्थिती होती तशी चांगली परिस्थिती निर्माण केली जावी. या शहरामध्ये जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी एकत्र यावं आणि आपलं जे काही म्हणणं असेल ते म्हणणं आपण एकत्र येऊन चर्चा करावी आणि या शहराचे जे काही प्रश्न असतील, व्यापाराचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना वाचा फोडावी आणि एकत्र आल्यानंतर विचारमंथन होतं आणि त्यातनं अनेक प्रश्नांना वाचा फोडले जाते. आपण तरुण काय आपण सांगाल या बाबतीमध्ये, हे जे काही आपण उपक्रम सुरू केला आहे काय आपल्याला वाटतं? आज धुळे व्यापारी महासंघ एवढ्या वर्षापासून आज व्यापाराच्या आणि उद्योगाच्या उन्नतीसाठी आम्ही एकत्र आलो आहे. आज धुळे व्यापारी महासंघामध्ये 40 वेगवेगळे संघटना आहे, त्यांचं अपेक्स बॉडी म्हणून धुळे व्यापारी महासंघ काम करतो आहे. आज एवढी मोठी संस्था आज जेव्हा असते तर ह्या संस्थेला पाठबळ त्यांचा व्यापाऱ्यांचं मिळतो. तर त्याच्यामुळे आमचे जे प्रश्न आहे जेव्हा आम्ही ब्युरोक्रेसीमध्ये किंवा गव्हर्नमेंटकडे किंवा राज्य शासनाकडे घेऊन जातो तेव्हा त्याला जो महत्त्व भेटतो तो व्यापारी महासंघामुळे. आज गणरायाच्या आजच्या या दिवशी आम्ही त्यांना प्रार्थना करतो की धुळे व्यापारी महासंघावरती असंच आशीर्वाद त्यांचा असू द्यावं आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही धुळे व्यापारी महासंघ कधीही व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त राहणार आहे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणार. धन्यवाद. अगदी खरं आहे. आपण या व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण आज जमले आहात किंवा या गणपती रायाच्या माध्यमातून आपण एकत्र येत आहात आणि जे काही प्रश्न असतील त्याला आपण वाचा करणार आहोत. मी देखील आग्रा रोडला राहतो, आग्रा रोडला माझं देखील ऑफिस आहे, आपल्या सगळ्यांचे व्यवसाय आग्रा रोडला आहेत. पण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की काँग्रेसच्या काळात आपण लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये प्रचंड आपण टीका करायचो, पण आपल्या या व्यापारी एरियामध्ये, पेठ एरियामध्ये लाईट आपल्याला कोणालाही त्याची पूर्वसूचना दिली जात नाही. केव्हाही प्रतिकूल होते, अगदी पावसाचे 4 थेंब जरी पडले तरी देखील आपल्याकडची लाईट जाते. यावरती आपण काही निर्णय घेणार आहात का? आणि आपण आज जर निर्णय घेणार असाल किंवा काही आंदोलन उभं करणार असाल, खरं म्हणजे अशी एक हे आहे, असा एक कायदा आहे की तुम्ही जर एखादं तुमच्या पोलचं काम करणार असाल, काही वायर बदलायची असेल, तुम्हाला ओव्हरहेड बदलायची असेल तर तुम्ही आधी व्यापाऱ्यांना सूचना दिली पाहिजे, वर्तमानपत्रामध्ये तुम्ही त्याची बातमी दिली पाहिजे की आम्ही या 2 दिवस आमचं काम चालणार आहे आणि अशा पद्धतीने आम्ही हे बंद करणार आहोत. आपण काय सांगाल याबाबतीत? MSEBचं मागच्या वेळेस ज्याप्रमाणे आपण सांगितलं गेल्या 10-15 वर्षानंतर ह्या शहरामध्ये ज्या पद्धतीने DPची संख्या वाढली पाहिजे, DPची कॅपॅसिटी वाढली पाहिजे ती तितक्या प्रमाणात वाढली नाही. मात्र सगळ्यांचं लोड वाढला आहे, सगळ्यांकडे AC आलेले आहेत, मोठमोठे दुकानं झालेले आहेत, मोठमोठे या शोरूम आलेले आहेत. त्याच्यामुळे निश्चितच लोडचा प्रॉब्लेम येतो आहे. परंतु गेल्या महिन्यातच AC साहेब आणि CE साहेबांची जेव्हा चर्चा झाली, माननीय आमदार साहेबांची जेव्हा चर्चा झाली, आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये या टोटल पेठ भागाच्या या ज्या काही ओपन वायरी आहेत या सगळ्या कन्सील केल्या जातील आणि विजेच्या प्रश्नाला चांगल्या पद्धतीने मार्ग काढला जाईल अशी परिस्थिती या शहरामध्ये येणाऱ्या 2 महिन्यात येणार असं आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं. आमचा गणपती या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही धुळ्यामध्ये अनेक ठिकाणी जातो आहे. आम्ही हर्ष भैयांकडे पण गेलो, त्यांच्या शाळेमधला गणपती आम्ही कव्हर केला आणि आम्ही त्याचे काही बघितलं शाळेतलं वातावरण, अतिशय प्रसन्न असं वातावरण होतं. आणि हर्ष भैयांनी एक अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं. मी त्यांना असं विचारलं होतं की आपण काय आवाहन कराल गणपती भक्तांना किंवा शहरातल्या लोकांना, तर त्यांनी असं सांगितलं की
व्यक्त व्हायला शिका. आणि ती प्रोसिजर इथे सुरू झाली असं मला वाटतं. काय आपण सांगाल? हे बघा, कुठलाही जर समस्या असेल, आपण जर व्यक्त झालो नाही तर लोकांना ते कळणार नाही. आज आमचं जे हे संघटन आहे, आपण परवा बघितलं असेल की आम्ही फक्त मूक मोर्चा काढणार असं सांगितलं. व्यापारी महासंघ हा मूक मोर्चा काढतोय हे कळल्यावर संपूर्ण प्रशासन जागं झालं आणि आम्हाला काहीही करायची गरज पडली नाही. इवन मूक मोर्चासुद्धा काढायची गरज पडली नाही आणि आमची समस्या सुटलेली आहे. आपण अतिशय आवडतं, अतिशय काय म्हणतो आपण प्रेम असलेला जो काही बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये लोकांचं प्रेम आहे सोन्यावरती. कितीही पैसे असले तरी पण तो माणूस असा विचार करतो की आधी मी सोनं घेईन आणि मग नंतर पुढचं कार्य करेन. अशा प्रकारचं एक आवड असलेलं खूप महत्त्वाचं असं एक जे काही बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये आपण काम करतात. जसं की आपण म्हणतो की व्यापारी व्यक्त झालं पाहिजे. आता व्यापारी व्यक्त होत आहेत. आधी व्यापारी व्यक्त होत नव्हते. आपला धंदा भला, आपण भलं, आपण काय कोणाशी बोलायचं. काय आपण सांगाल या बाबतीमध्ये? काय आता जसं आता नितीनजीने सांगितलं किंवा या बाबतीत आमच्या आमदारांची बोलणं झालं. आता काही जे व्यापारी आहेत ते एसी असेल किंवा ते अधिक बॅटरी पण लावतात, काही छोटे व्यापारी आहेत त्यांचा धंदा छोटा असतो, त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी जमत नाही. आपण काय सांगाल? काय प्रश्न आहे? आमचा व्यवसाय जो असा आहे, तर आज धुळे शहरामध्ये सराफी व्यवसायामध्ये आग्रा रोड आणि मधली बाजारपेठ एकूण 52 शॉप्स आहेत. त्याच्यात साधारणतः ABC कॅटेगरी आपण केली, हेवी टर्नओव्हर, मिडियम टर्नओव्हर, कमी टर्नओव्हर, पण सर्व गुण्यागोविंदाने आज आपली गणरायांची आरती सराफ असोसिएशनतर्फेच झाली. आणि हा सर्वात चमकता बिझनेस जो आहे तो सर्व लाईट इफेक्टवर आहे. माझ्या मते MSEIDLचा मला जे सांगूशी वाटतं की संपूर्ण बाजारपेठेतनं 1 नंबरची संपूर्ण 100% वसुली आम्हीच देतो, संपूर्ण बाजारपेठ. आणि आम्हाला माहीत नाही आजूबाजूने किती कवर होतो, पण आम्ही सर्व बाजारपेठेत पूर्ण भरल्यानंतर आम्ही MSEBला एक जीवदान देतो आणि आमच्याचकडे MSEB बघत नाही. साधारणतः 2-4 वेळा लाईट जे गेले न सांगता मग आम्हाला जनसेट लावावे लागले. आम्हाला एकेका दिवसाला 7-6 हजाराची डिझेलचा खर्च येतो. म्हणजे लाईट बिल वेगळं, डिझेलचं बिल वेगळं, इन्व्हर्टरचा खर्च वेगळा. काही तांत्रिक अडचणी असतील, तांत्रिक अडचणी सोडवायला 8 दिवस घ्या, 4 दिवस घ्या, वर्षानुवर्ष चालू हे दुर्दैव आहे. कारण माननीय आमदार साहेबांनी आता लक्ष घातले, लवकरच चांगलं आहे. राहिला तुम्ही आमच्या नाजूक प्रश्नावर विषय घेतला. आमचं दैवत जे म्हटलं आपले गणराय आहे, पण आजपर्यंत कोणीच देव बघितलेला नाही आहे. खरं देव आम्ही रोज बघतो आमच्या भगिनी. ज्या कोणी या व्यापारपेठेत जे पैसे उलाढाल होते, ह्या महिला मंडळाकडूनच पैसे येतात. साडी घ्यायची, कपडे घ्यायचे, दागदागिने घ्यायचे, विकल घ्यायचं, फिरायला जायचं, हॉटेलिंग करायचं. महिलांच्या आग्रापुढे नवरा काहीच करू शकत नाही. म्हणजे महिलांनी सांगितल्यावरच आमच्याकडे पैसे येतात. त्यामुळे आमचा खरा देव महिलाच आहेत. बरोबर. आणि ह्या नाजूक व्यवसायाला, छान व्यवसायाला आम्हाला मोठं करण्यामागे महिलांचा हात आहे. त्यामुळे हा व्यापार व्यवसाय जगताना सर्व धुळेकरांच्या गोरगरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत सर्वांची आपण काळजी घेतली पाहिजे. गुण्यागोविंदाने राहिला पाहिजे. परत जन्म नाही, हा एकच जन्म आहे. या एका जन्माचा जेवढा आनंद घेता येईल तेवढा घेतला पाहिजे. म्हणून व्यापाराच्या माध्यमातून आम्ही सक्रिय असतो. क्या बात आहे. आपण पाहतोय की नाशिककरांना या धुळे शहरात कोणी ओळखत नसेल असा कोणी माणूस नाही, किंवा कुणी जसं त्या म्हणलं की भगिनी नाही आहेत कोणत्या, की कुणी देव बघितलेला नाही. मी पण देव बघितलं, पण आम्ही देव बघितलं आहे, आम्ही रोज देव बघतो. भगिनींच्या माध्यमातून आम्हाला रोज देवीचं दर्शन घडतं असं त्यांचं म्हणणं आहे. काय आपण सांगाल? काय या निमित्ताने काय बोलणं आपण? जसं आता आपण नाशिककरांशी चर्चा करत होतो, नाशिककरांनी सांगितलं की विजेचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आमचा जो काही बिझनेस आहे किंवा सगळेच बिझनेस जे आहेत ते अतिशय लकाकी आणि अतिशय त्याला लाईट व्यवस्था जी काय असते ती पॉवरफुल लागते. आणि तरच लोकांना कळतं की आमच्याकडे जो काय माल आहे त्याची क्वालिटी कळते, त्याचं निदान त्याचं पोत कळतं आणि सोन्याची काय क्वालिटी ते कळतं. त्याच्यामुळे आम्हाला लाईट खूप आवश्यक आहे. मी खरं सांगतो की लाईट नव्हते, त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही जनसेट वाढवले. कुणीकडे 4 बॅटऱ्या असतील तर त्यांनी 8 बॅटऱ्या वाढवल्या. मी धुळेकर नागरिकांना सांगतो की धुळेकर नागरिक खरोखरच एवढे सुशिक आहेत की पाणी 7 दिवस येत नाही, 2 टाक्या वाढवल्या. पाणी 14 दिवस येणार नाही तो 4 टाक्या वाढवतो. धुळेकर नागरिक एवढा शोषक आहे, एवढा समजून घेतो महानगरपालिकेला आणि आपल्या राजकारण्यांना. पण आपल्या राजकारणी आपल्या धुळेकरांना लवकरच समजून घेतील अशी मी गणरायाला विनंती करतो. आपण काय सांगा, काय काय समस्या असतात आणि कशा पद्धतीने आपण या गणपती उत्सवाला सामोरे जात असतो? आता आम्ही संघटनांमध्ये काम करतो. संघटन मिळून काहीतरी मार्ग काढत राहतो. आमची रोज दर आठवड्याला मीटिंग होती. पण गणरायाच्या वेळेला आपण 9 दिवस 11 दिवस रोज मीटिंग असते. काही ना काही आपण प्रॉब्लेम सॉल्व करत राहतो. आपण काय सांगाल? आपण ह्या व्यापारी महासंघ जो आहे
या महासंघाच्या माध्यमातून धुळे शहरामध्ये जे छोटे छोटे व्यापारी आहेत यांना एक संरक्षण मिळालेलं आहे. आजपर्यंत व्यापारी हा फक्त कर भरण्यापुरता व्यापार असतो. जर कराचा जर विचार केला तर महसुलामध्ये सगळ्यात व्यापारी एक नंबरला असतो. मग तुमचा किती पण काही असेल तरी सगळ्यांना जास्तीत जास्त कर व्यापारी भरतो, मग त्याला सुरक्षितता व्यापाराला नाही. म्हणून नितीन भाऊंनी जे आज हा धुळे व्यापारी महासंघ या ठिकाणी स्थापन केला, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की या महासंघाच्या माध्यमातून आज प्रत्येक व्यापाऱ्याला संरक्षण या ठिकाणी, तो छोटा व्यापार असेल मोठा व्यापार असेल, आज त्याला या माध्यमातून संरक्षण मिळालेलं आहे. नंतर धुळे व्यापाराचं कोणीही ऐकून घेत नव्हतं. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा इतिहास होता की व्यापारी हा फक्त पैसे देण्याच्याच कामाचा होता. कोणी वर्गणी घ्यायला, पावती घ्यायला आलं, पैसे मुकाट्याने पैसे द्यायचे. परंतु आज नितीन भाऊंच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो, सगळे व्यापारी बांधवांना सांगू इच्छितो की आजपर्यंत आता ह्या व्यापारी महासंघाची ज्यावेळेस स्थापना झाली त्या दिवसापासून कोणी आमच्याकडे पावती घ्यायला येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जो व्यापाऱ्यांचा जो त्रास होता तो या महासंघाच्या माध्यमातून खूप कमी झाला आणि संपला जमा आहे. आणि कोणती पण जर अडचण असेल, तो छोटा व्यापारी जर नितीन भाऊंकडे अडचण घेऊन आला तर 100% ती अडचण दूर करण्याचा प्रामाणिकपणे या महासंघाच्या माध्यमातून आज ते सांभाळत्या म्हणून त्यांचं नाव घेतो मी वारंवार. परंतु व्यापारी महासंघामध्ये जे जे कार्यकर्ता आहेत हे त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी योगदान आहे. परंतु आज खेदाने सांगावं असं वाटतं की धुळे शहराचा जो आज मगाशी नितीन भाऊंनी सांगितलं की विकास झाला नाही, निश्चितपणे आपण धुळे शहर इतर शहरांच्या तुलनेमध्ये खूप मागे असलेलं आहोत. त्याचं कारण असं आहे की धुळे शहरामध्ये जी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पूर्वीच्या राजकारणाने केली नाही, जोपर्यंत तुमची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत तुमच्या शहराचा विकास होत नाही. मी तर म्हणतो की आता हा जे म्हटलं आहे की रेल्वे मार्गाला की विकास होईल असं जर कोणी म्हणत असेल तर मी म्हणतो की 100% चूक आहे. त्याचं कारण असं आहे, धुळे चाळीसगाव 50 किलोमीटर अंतर आहे, त्या ठिकाणी म्हणजे सगळ्यात मोठं जंक्शन स्टेशन आहे. पण त्या शहराचा विकास मला दाखवा. धुळे अंबरनाथ शहर आहे, 30 किलोमीटर अंतर आहे. त्या शहराचा विकास हा फक्त ज्या वेळेला होतो की त्या शहरामध्ये ज्यावेळेस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट वाढते तो शहराचा खरा विकास होत असतो. म्हणून आज जे शहरामध्ये जे पण आमदार खासदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या शहरामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आणावी की जेणेकरून धुळे शहर फक्त रिटायर लोकांचं शहर राहायला नको. तरुण जे आज धुळे शहरातून बाहेर जात आहे, रोज धुळे शहरातून 50 गाड्या कमीत कमी बसेस, पुन्हा मुंबईला 50 आणि मुंबईला 50 अशा 100 बसेस भरून जात आहे. या कुठंतरी थांबल्या पाहिजेत. म्हणून धुळे शहराची जी रावेर MIDC आहे प्रस्थापित, ती रावेर MIDC लवकरात लवकर डेव्हलप करावी अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. जय जय महाराज. राजेंद्र वासुदे. आता आपण बघितलं की अतिशय बोलकी प्रतिक्रिया यांनी दिली की संघटनेचं काय महत्त्व असतं, संघटन कशा पद्धतीने काम करत असतं आणि ज्यावेळेला आपण म्हणतो ना की 4 लोक एकत्र आल्यानंतर त्या गोष्टीचा किती फरक पडतो. आणि यांनी सांगितलंय की नितीन दादांनी जी काही संघटना स्थापन केली त्याच्यानंतर आम्हाला एक स्थैर्य आलं, एक बळ आलं, एक ताकद आम्हाला आली. काय सांगाल आपण, काय या बाबतीमध्ये आता चर्चा चालली आपली या निमित्ताने? खरी गोष्ट आहे, मी धुळे कापड व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि आमच्या कमीत कमी 500 संस्था इकडं आहेत, 500 दुकानं आहेत. आणि मला असं वाटतं की या संघटनेमध्ये म्हणजे नितीन भाऊ तर सर्वांचे बॉस झाले, पण सर्वात मोठी संघटना ही कापड व्यवसायाची आहे. आणि आज नितीन भाऊंनी ह्या ज्या सर्व संघटनांना गोळा केला आहे किंवा एकमूठ केलं आहे, त्याला फायदा हा होतो आहे की आम्ही ज्या वेळेला बसतो त्यावेळेला असं नाही की बा फक्त हा कपडा व्यापारी आहे. हां, तर आम्ही सराफ व्यापारी सुद्धा चांगलं म्हणजे त्याचीसुद्धा आमचे संबंध चांगले होतात, तो सुद्धा ओळखतो. किंवा ज्या 40 संघटना आहेत आणि त्या 40 संघटनाच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण धुळे शहरात आमचं एक कार्य दाखवू शकतो. आज मी गणरायांना एकच विनंती करेल, आजकाल ऑनलाईन खरेदी फार वाढली आणि कापड व्यवसाय हा असा आहे की ज्याच्यामध्ये सर्व लोक मेहनत करून पैसा कमवतात, म्हणजे सर्वच मेहनत करून कमवतात, पण याच्यात नफा वगैरे कॉम्पिटिशन असल्यामुळं फार जास्त असते. आणि त्यावेळेला कोणीतरी लेडीज येते 50-100 साड्या रिटेलवाल्याच्या ओढायला लावते आणि नंतर ती फोटो दाखवते की या कलरची या प्रिंटची साडी आहे का. तर आज मी गणरायाला हीच विनंती करेल की हे गणराया, तू सर्व आमच्या ग्राहकांना सद्बुद्धी दे, कारण ऑनलाईनमध्ये तुम्हाला ब्रँड मिळणार नाही, इकडं ब्रँड आणि चांगल्या वस्तू. आणि आपण सुद्धा त्याचा प्रचार करायला पाहिजे की ऑनलाईन घेण्यापेक्षा कापड तरी, जसं सोनं ऑनलाईन कोणी मागवायची हिंमत करत नाही, तसं कापड सुद्धा अशी वस्तू आहे की जी प्रत्येकाने दुकानावर जाऊनच घेतली पाहिजे. हीच नम्र विनंती. करेक्ट, अगदी खरं.
अतिशय बोलकी प्रतिक्रिया ही. खरं म्हणजे आज इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल किंवा आणखी कापड व्यापार असेल किंवा असं बऱ्याच ठिकाणी आहे. फक्त जर सोनं आणि चांदी सोडलं तर सगळ्या ठिकाणी ऑनलाईनचा शिरकाव झाला आहे आणि ऑनलाईनमुळे खरोखरच अनेक व्यापारी झेरी झाले आहेत. आणि त्या ऑनलाईनमध्ये एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर किंवा तिचा फोटो आल्यानंतर ती ऑनलाईनमधून तर घरापर्यंत येतच नाही किंवा आलेली वस्तू चांगली असेलच याची पण गॅरंटी नसते. अनेक लोकांची फसगत झाली आहे. नुसतं ऑनलाईनचा एक OTP आला, OTP आल्यानंतर त्या माणसाचं संपूर्ण अकाउंट खाली झाले. असे अनेक उदाहरणं रोज आजही घडत असतात. आपण पाहतोय की या सगळ्या बाबतीत आपण चर्चा करतोय. आपण तरुण उद्योजक आहात जी काय आता डिजिटल याच्यावरती आपली चर्चा झाली. या बाबतीमध्ये खरोखरच अनेक व्यापाऱ्यांना जे बिचारे दुकान घेऊन बसले, मोठा खर्च करून बसले, त्यांना या ऑनलाईनचा किंवा डिजिटल मार्केटिंगची काय आहे, आपण म्हणतो की डिजिटल मार्केटिंग तुम्ही पण केली पाहिजे, मग तुम्ही का मागे राहताय, तुम्ही कशाला त्यांच्यावर टीका करताय. पण डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून अनेक ग्राहक आज देखील ओले जात आहेत, त्यांचे खिसे रिकामी केले जात आहेत, पण त्याच्या विरोधात ते कुठे आवाज उठवू शकत नाही. काय आपण सांगाल? तसं बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंग ही आजकाल जे आहे त्याच्यामध्ये खूप जास्त फसवणूक वाढत चाललेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपले व्यापारी आहेत जे दुकान लावतात, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांना तेवढा तो खर्च मिळत नाही. लोक तिथे बाहेरून जे होलसेल जे तुम्हाला मार्केटमध्ये जे रेट मिळतात त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तफावत असल्यामुळे लोक जातात. परंतु त्यावेळेस जी वस्तू आपण तिथे बघतो आणि जेव्हा समोरून घेतो तेव्हा तो शहरातला व्यापारी मोठा होत असतो, ते शहर मोठं होत असतं, हे लोक विसरतात. आणि ऑनलाईनकडे न जाता त्यांनी जे ऑफलाईन आहे, जे दुकानं आहेत, ज्यांनी त्याची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यांना तुम्ही मोठं केलं तर ऑटोमॅटिक शहरही मोठं होईल आणि स्वतःचाही विकास होईल, हे लोक विसरून जातात. त्याचप्रमाणे मी थोडंसं एक वेगळं सांगू इच्छितो की मी एक व्यापारी असून या धुळ्याचा एक मुलगा आहे. आणि एक खेद असं वाटतं की जेव्हा इथे जन्मलेले मुलं जेव्हा बाहेर जातात आणि नंतर येऊन सांगतात की धुळ्यात काय आहे, तेव्हा फार एक वाईट वाटतं की आपण ज्या शहरात लहानाचे मोठे झालो, ज्या शहरामध्ये आपण कॅपेबल झालेलो आहे की आपण बाहेर जाऊन काहीतरी करू शकतो, त्या शहराबद्दल आपण जेव्हा असं ऐकतो तेव्हा एक कुठेतरी मनाला वाईट वाटतं. त्याच्यामुळे ते एक खंत आहे. पण या व्यापारी संघटनातून याच्यातून आम्ही ती फक्त व्यापारी न राहता या धुळे शहरासाठी आम्हाला जे काही विकासाचे कामं करता येतील, जे काही आम्हाला आंदोलन करून करता येतील ते आम्ही करतोच आहे. व्यापारी हा फक्त व्यापार न करता आमचं जे धुळे व्यापारी महासंघ आहे यांनी आत्ताच रक्त शिबिराचं पण कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही आता दिनदर्शिका जी आपण पाहिली आहे त्याच्यातही आम्ही केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात आम्ही वृक्षारोपणही करतो आहात. जवळपास 200 झाडांचा आम्ही योजना केलेली आहे. तर आमचा प्रयत्न हाच चालू आहे की धुळे शहरात हा व्यापारी हा फक्त व्यापार न करता या शहरासाठी जे काही विकासाचे कामं आहेत ते करण्यासाठीही अग्रेसर असतो. आणि ते आम्ही पूर्णपणे मनापासून करतो, कारण धुळे आपलं आहे, धुळ्यातले माणसं आपले आहेत. आपण नाही केलं तर कोण नाही करणार. कोणालाही तरी पहिलं पाऊल घ्यावं लागेल, तर व्यापारी हा पहिला पाऊल घेतो आहे. तर मी तुमच्या माध्यमातून आणि इथल्या धुळेच्या जनतेंना मी विनंती करतो की या व्यापाऱ्यांसोबत तुम्ही सदैव राहा. प्लीज डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल शॉपिंग करू नका. धुळ्यामधले जेवढे पण शॉपिंग आहेत, मोबाईल असो, कापड असो किंवा कुठलेही असो जे ऑनलाईन अवेलेबल ऑनलाईन याच्यावर आहेत, पण जे ऑफलाईन आहेत त्याच्यावर तुम्ही प्लीज ऑफलाईन जा आणि तिथून खरेदी करा. या धुळे शहराच्या विकासासाठी तुमचाही थोडा हातभार लागू द्या, हीच नम्र विनंती. आपण पाहतोय अभिजित विजयकुमार सूर्यवंशी तरुण उद्योजक आहेत. त्यांनी अतिशय भावनात्मक आवाहन केले धुळेकरांना की तुम्ही आमच्या दुकानात या. जसं आता यांनी सांगितलं की तुम्ही 12 झाडं आम्ही 12 झाडं दाखवतो, आम्ही 25 झाडं दाखवतो, पण आम्ही नाराज होत नाही. पण तुम्हाला ऑनलाईनला तसं कुठल्याही प्रकारचं म्हणजे ज्याला म्हणतो आपण व्हरायटी मिळत नाही. जी व्हरायटी मिळत असेल त्या व्हरायटीचं जे काही माल असेल तो तुमच्यापर्यंत येत नाही आणि आला तर त्याची गॅरंटी नाही. इथं तुम्ही धुळे शहरात असाल, धुळे शहरात तुम्ही छातीटोकपणे आम्हाला सांगू शकता की मला ही साडी बदलून पाहिजे, आम्ही ती साडी बदलून देतो. अशा प्रकारचं एक प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. आणि अतिशय उत्तम त्यांची प्रतिक्रिया एक अशी दिली आहे की या धुळे शहरामधून शिकून माणूस जेव्हा बाहेर जातो तेव्हा तो असं म्हणतो की या धुळे शहरात काय आहे. मी पण खरं म्हणजे ह्याच मताचा आहे. मी सांगतो की मी धुळे शहरात आल्यानंतर मला खरोखरच आणखी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मी देखील मुंबईला होतो, पण मुंबईतून धुळ्यात आल्यानंतर मी पुन्हा एकदा पक्का झालो. पुन्हा माझा कॉन्फिडन्स वाढला की अरे नाही, क्या बात आहे, आपल्या शहरामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. आपली माती जी काही आपली माती आपल्याला खूप शिकवते. आणि खरोखर अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया आहे. आपण काय सांगा, आपली ही चर्चा चालली सगळी. शहराचा, भागाचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर व्यापार हा वाढला पाहिजे. जेवढा व्यापार वाढेल तेवढा प्रगती होईल. व्यापार हा करत असताना अनेक समस्या येतात. त्याच्यासाठी आम्ही महासंघ स्थापन केलेला आहे. याच्यात आपल्या व्यापाराबद्दल यांना समस्या सोडवल्या जातात.
पण आपल्या या शहराचं या देशाप्रती काही देणं आहे, हे कर्तृत्व हे लक्षात ठेवून सर्वसामान्य येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा या व्यापारी महासंघाचा उपयोग केला. नुकतंच GSTचं प्रकरण सोडवलं, आता घरपट्टीचं प्रकरण या माध्यमातून सोडवलं. असे विविध उपक्रम या संघटनेमार्फत सोडवले जातात. तसं गणपती आले, संकटमोचन आहे. या देशावर, या शहरावर जे काही संकट येतील, जे काही वातावरण आहे ते टळू द्यावं, यासाठी आम्ही विविध क्षेत्राच्या मान्यवरांना बोलून त्यांच्यामार्फत ते सोडवण्याचा प्रयत्न करते या निमित्ताने करत आहोत. एवढं गुंतवू शकतो. आपली चर्चा झाली सगळी व्यापाराच्या बाबतीमध्ये आणि सगळे व्यापारी असल्यानंतर तशाच प्रकारची चर्चा होणार. मी आपल्या सगळ्यांना एक आव्हान करतो. मी दोनच प्रश्न विचारणार प्रत्येकाला की मी लहानपणापासून तर आजपर्यंत जो आग्रा रोड आज अतिशय मोकळा श्वास घेतोय तो कधीच बघितला नव्हता. मला वाटतं की आपण पण बघितलं नसेल. आग्रा रोड जो व्यवसाय होता त्यांना असं म्हणणं आहे की आता तो व्यवसाय आम्हाला मिळत नाही. आमचं जे काही पोटपाणी आग्रा रोडवरती अवलंबून होतं, आम्हाला आग्रा रोडवरतीच जागा मिळावी अशा प्रकारचा एक दुराग्रह त्यांचा आहे. तो पूर्ण होणार नाही. पण निदान आपण आपल्याला काय वाटतं या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की काय झालं पाहिजे. तर व्यापाऱ्यांचं ही झालंच पाहिजे. पण आज ज्यांचं पण त्याच्यावरती होतं आज त्यांचा व्यवसाय कुठेतरी मंदावला आहे, कुठेतरी थांबला आहे. काय आपण या बाबतीत सांगा. प्रत्येक वेळी व्यापारी महासंघाची एकच भूमिका होती, कारण तेही व्यापारी आहेत. भलेही ते हातगाडीवर व्यवसाय करतायत पण तेही व्यापारी आहेत. त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं हीच आमची पहिलेपासूनची भूमिका आहे. आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा अशा घटना झाल्या. 3 ते 4 वेळा त्यांना आग्रा रोडवरनं किंवा परिसरातनं काढले गेलं आणि परत आणले गेलं. आमचं प्रशासनाला, राजकीय क्षेत्राला नम्र आव्हान आहे की या शहरामधल्या विविध जागा अशा आहेत की ज्या जागांमध्ये बाजारपेठा तयार होऊ शकतात. जर त्या बाजारपेठा तयार झाल्या आणि त्या बाजारपेठामध्ये हे जर सगळे एकत्र गेले तर त्यांचा जो दुराग्रह की आमचा व्यवसाय आग्रा रोडवर होतो तो दुराग्रह निघून जाईल. कारण ज्या ठिकाणी बाजारपेठ तयार होते त्या ठिकाणी ग्राहक जातो. बरोबर. जर बाजारपेठच तयार झाली आणि ते ग्राहक जात नाही आणि याच्यासाठी प्रशासनाला आम्ही आम्हाला दाखवायची गरज नाही, प्रशासनाकडे ही माहिती आहे. परंतु सुदैवाने जिल्हाधिकारी महोदय, SP महोदय, आयुक्त महोदय, आमदार साहेब यांनी सगळ्यांनी एकत्रितरित्या या गोष्टीला प्रकर्षाने लक्षात घेतले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जे कायमस्वरूपी यांचं पुनर्वसन होईल, जेणेकरून भविष्यात आग्रा रोडवर परत त्यांना यावं लागणार नाही. आग्रा रोड नेहमी मोकळा श्वास घेईल आणि त्यांचाही व्यवसाय उदरनिर्वाह व्यवस्थित चांगल्या रीतीने चालेल ही शाश्वती आम्हाला निश्चित आहे. अगदी खरं आहे की ते देखील व्यापारी आहेत आणि त्यांचा देखील आम्ही विचार करतो. त्यांनाही ते देखील उपाशी राहिलेले पाहिजे, त्यांना देखील व्यवसाय मिळाला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया मिळाली. आपण पाहतो की दिल्लीसारख्या किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये अंडरग्राऊंड फार मोठमोठाले हे आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. तर तशा प्रकारचं इथं काही करता येऊ शकेल किंवा काय आपल्याला वाटतं या बाबतीमध्ये. सर्वात पहिली गोष्ट आपल्या आग्रा रोड शहराचा मुख्य मुद्दा पार्किंग आहे. बरोबर. पार्किंगमध्ये जे ग्राहक येतात त्यांना गाडी लावायलाच जागा नाही. जसं आपण पुण्याला गेलो तर दगडूशेठ गणपतीच्या बाजूला मंडईची पार्किंग आहे 4 मजली. तिथं आपण गाडी आरामशीर लावतो आणि लक्ष्मणला खरेदीला जातो. तसं नाशिकला आपण गेलो सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या बाजूला महापालिकेचं पार्किंग आहे. महापालिकेची नैतिक जबाबदारी आम्ही महापालिकेला 2-3 आग्रा रोडचे पार्किंग सुचवले. आमचं श्रीराम मंदिर संस्थाने आपलं ग्रामदैवत आहे धुळे शहराचं राम मंदिर, त्याच्या बाजूला 70/100 जागा आहे. महापालिकेने ती BOT तत्वावर 2 व्हीलर 4 व्हीलरची पार्किंग द्यावी, जेणेकरून जे ग्राहक आग्रा रोडला येतात त्यांना 2 मिनिटाचं काम असतं पण गाडी लावतात आणि त्याच वेळेस प्रशासनाकडनं फोटो काढला जातो आणि त्यांना पेनल्टी येते. जसं आग्रा रोडला ट्रॅफिकला सर्व व्यवसायाला अडचण यायची तर गाड्या लावायचीच अडचण होती. तर पार्किंग हा महत्त्वाचा विषय. आणि जे हातगाड्यांवर व्यवसाय वगैरे करतात ते हातगाडी म्हणजे आपला व्यवसाय फिरत तो माल विकणे, तर त्यांना कायमस्वरूपी छान नदी किनारी अथवा मार्केटमध्ये जसं आता आमदार साहेबांनी सुचवलं आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन व्हावं ही मी गणपतीचं प्रार्थना करतो. अगदी खरं आहे की पार्किंगचा देखील आपल्या या शहरामध्ये प्रचंड मोठा ज्याला म्हणतो आपण प्रॉब्लेम आहे. पार्किंगसाठी लहान गल्लीत जरी गेलो तरी जर एखाद्याने गाडी लावली तर त्याला तिथे गाडी लावू दिली जात नाही आणि अनेकदा व्यापाऱ्यांमध्ये आणि पार्किंग काढण्यामध्ये वाद होतात आणि हे वाद कुठेतरी थांबले पाहिजे. म्हणून आता जे काही आपल्याला नाशिककरांनी सांगितले की पार्किंगची देखील व्यवस्था असावी आणि ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेने या शहराचं जे काय आहे या शहराचं विद्रुपीकरण थांबवावं. या शहरामध्ये जी काही एक आपण ज्याला म्हणतो ना की एक अनावस्था निर्माण झाली आहे ती अनावस्था थांबवावी आणि हे जे काही निर्णय पटापट घ्यावेत. आज सगळे या शहराचे रस्ते कॉन्क्रिटीकरण चाललं आहे या शहराच्या रस्त्यांचं आणि रस्ते थोडेसे रुंदावत आहेत, थोडे मोठे होत आहेत आणि अशाच प्रकारचा निर्णय व्यापाऱ्यांची जी काही संघटना आहे त्यांच्याशी समन्वय साधून अशा प्रकारचे निर्णय घेतले पाहिजेत. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा या व्यापारी महासंघाशी चर्चा करणार आहोत. या गणपती रायाच्या निमित्ताने आपण यांच्याशी चर्चा केली आणि सगळ्या प्रश्नावरती अतिशय दिलखुलासपणे चर्चा झालेली आहे.
आणि या संपूर्ण चर्चेमध्ये त्यांनी अतिशय मोठं मन दाखवलं आहे की मी लोटगाडी जे काही वाले व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये मी त्यांना विचारलं, त्यांचं म्हणणं आहे की ते देखील व्यापारी आहेत, ते देखील आमच्यासारखे छोटे व्यापारी आहेत, पण त्यांचं देखील पुनर्वसन व्हावं। आणि पुनर्वसन होत असताना मी असं सांगेन तुम्हाला की देवपूरचा जो काही भाजी बाजार होता त्या भाजी बाजाराचं पुनर्वसन केलं, पण तरी देखील लोक पुन्हा तिथे जाऊन बसले। आणि हे अशा प्रकारचं जे काय आहे ही आपली या शहरातल्या नागरिकाची देखील जबाबदारी आहे की जिथं पुनर्वसन केलं आहे तिथंच आपण खरेदी करणार, आपण रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडून खरेदी करणार नाही, अशा प्रकारची शपथ आपण देखील घेतली पाहिजे। नाहीतर इकडे प्रशासन असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते प्रचंड मेहनत करून जागा मिळवतात, त्या जागेच्या परवानग्या घेतात आणि आपण पुन्हा एकदा त्या भाजीवाल्यांना कुठेतरी पुन्हा एकदा आपण रस्त्यावरती घेऊन येतो। हे काम ग्राहकाचं आहे की व्यापाऱ्यांना जिथं जागा दिलेली आहे त्या जागेवरतीच मी जाऊन खरेदी करणार। गणपती मंडळाशी चर्चा करणार आहोत, तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।